मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचं आज वितरण व्हायला पाहिजे। बघा, खास करून सरकारने आज वितरण करण्याची जी आहे मानसिकता दाखवायला पाहिजे। हे मी याच्यासाठी म्हणतो कारण आज सुट्टी नाही, आज सोमवार आहे, आज 4 तारीख आहे आणि 4 तारीख मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं 4 ते 9 तारखेच्या दरम्यान वितरण होण्याची मोठी शक्यता आहे। पण आपल्याला 9 तारखेची वाट पाहत बसायचं नाही। बघा, तीच चूक जी मागच्या महिन्यामध्ये झाली, तीच चूक जी त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये झाली म्हणजे मार्चमध्ये, तर तसं करायचं नाही। लवकरात लवकर वितरण करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला ते विनंती करीत आहोत की लवकर लाडकी बहीण योजनेचं वितरण करा आणि पटकन त्यांच्या खात्यामध्ये हप्ते वितरित करा। कारण की मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते खरं तर आता वितरित करायला पाहिजे, कारण हे पूर्णपणे पेंडिंगला पडलेलं आहे आणि नक्कीच सकारात्मक अपडेट येईल। काही लाभार्थ्यांना वाटतं की सर वितरण का होत नाही, काही तांत्रिक अडचण असेल आपण समजू शकतो, पण मात्र वितरण लवकरच होईल, काळजी करू नका। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्यामध्ये आज वितरण करण्यासाठी कोणतीही अडचण नसायला पाहिजे। वितरण करण्याचा जो प्रयत्न आहे, जो म्हणजे ज्याला आपण म्हणूयात इच्छाशक्ती, तर ती दिसायला पाहिजे, तसं घडायला पाहिजे, तरच जे आहे लवकरात लवकर या योजनेचा मार्ग मोकळा होऊ शकतो। आणि आता दोन्ही हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे बरं का, एक हप्ता मात्र द्यायला नाही पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे शासनाने। 4 ते 9 तारखेच्या दरम्यान वितरण होण्याची दाट शक्यता आहे, पण आपण 9 तारखेची अजून वाट पाहत बसणार नाही। असंच करता करता मग परत या महिन्याच्या पण आणखी पुढे वितरण जाईल, तर तसं झालं नाही पाहिजे। लवकरात लवकर वितरण करायला पाहिजे आणि खास करून बघा, लवकर तर वितरण व्हायलाच पाहिजे, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळेचा GR काढण्याची पण मला असं वाटतं काही गरज नाही आहे। विना GRचं पण वितरण करता येतं, तर तशा प्रकारचं वितरण करावं। आता सध्या जी अपडेट पुढे येत आहे ती म्हणजे 1,89,00,000 एवढ्या लाडक्या बहिणींची संख्या आता सध्या पात्र लाडक्या बहिणींची संख्या उरलेली आहे। पण यामधून एक गोष्ट क्लिअर होत आहे की कदाचित या आकड्यासाठी वितरण किंवा या आकड्याची सरकारला गरज लागेल की किती एकूण निधी लागेल, कदाचित त्याच्यासाठी वितरण पुढे पुढेच गेलेलं असावं किंवा काही ज्या निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीमुळे कदाचित पुढे पुढे वितरण गेलेलं असो। पण आता सध्या कोणत्या प्रकारची अडचण नसायला पाहिजे। 30 एप्रिलला KYC दुरुस्तीची मुदत संपलेली आहे आणि आता याच्याच कोणत्या निवडणुका नाहीत, त्यामुळे आता वितरण व्हायला पाहिजे। कोणत्याही प्रकारची आता वितरणामध्ये किमान दिरंगाई नसायला पाहिजे। आणि जर आज वितरणाच्या संदर्भात कोणतीही हालचाल जर झाली, कोणत्याही प्रकारची अपडेट आली, लवकरात लवकर आपल्या या चॅनलवर तुम्हाला ती अपडेट मिळेल। तुर्तास तरी आपण या योजनेच्या विभागाच्या मंत्री आपल्या सर्वांच्या लाडक्या अदितीताई तटकरे यांना विनंती करत आहोत, ताई कृपया करून तुम्ही लवकरात लवकर लक्ष घाला आणि मार्च आणि एप्रिलचा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित वितरित करण्यासंदर्भात जे आहे पुढे तुमच्या पद्धतीने पुढे जे आहे कारवाई करून दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा प्रयत्न करा। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।